नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. 2026 मकर संक्रांत या दिवशी या वेळेतच स्त्रियांनी ओवसाला जावे. जाणून घेऊया शुभमुहूर्त. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीचा सण हा आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा मानला गेलेला असा सण आहे. तर 2026मध्ये जेव्हा सूर्य देव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा ते उत्तरायण काळाची सुरुवात होत असते. शास्त्रानुसार हा काळ देवांचा दिवस असा मानला जातो आणि या काळात आपण दान आणि सत्कर्माचे फळ शाश्वत आपल्याला मिळत असते. तर अशा ह्या शुभ प्रसंगी स्त्रियांनी वौसाला कधी जावे, कोणत्या वेळेत वौसायचे याची माहिती आता आपण पाहूया. चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया. सुरुवातीलाच मी सर्वांना मकर संक्रांतीच्या व षटतिला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला देत आहे. तर अशा ह्या मकर संक्रांत व षटतिला एकादशीची सुरुवातीला एकादशीच्या सुख शांती आणि वैभव आरोग्य मिळो हीच मी ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे. तर अशी ही मकर संक्रांत आपण 14 जानेवारी बुधवारी आपण साजरी करणार आहे. तर 14 जानेवारी बुधवारी मकर राशीमध्ये सूर्यदेव हे दुपारी 3:07 हे प्रवेश करणार आहेत. म्हणजेच त्या दिवशी मकर संक्रांत ही दुपारी 3:07 ही सुरुवात होत आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर 14 जानेवारीचा सूर्योदय हा सकाळी 7:15 ही सूर्योदय होत आहे आणि एकादशी तिथी ही सूर्योदयापासून ती 5:55 ही एकादशी तिथी आहे. म्हणजे 14 जानेवारीला 5:55 ही एकादशी तिथी आहे आणि त्याचा सूर्योदय हा 7:15 सकाळी त्याचा सूर्योदय होत आहे. म्हणजे सूर्यास्त हा 5:45 हा सूर्यास्त होत आहे. जानेवारीला सूर्योदय हा सकाळी 7:15 होत आहे आणि त्याचा सूर्यास्त हा 5:45 हा त्याचा सूर्यास्त होत आहे. म्हणजेच सूर्य हा मकर राशीत प्रवेश केल्यानंतर म्हणजेच दुपारी 3:07 सौभाग्यवती स्त्रियांनी ओवसायला जायचं आहे. त्याच्या आधी आपण ओवसाला हे मुळीच जायचं नाही, त्याचा शुभ मुहूर्त नाही आहे. त्यामुळे 3:07 आपण ओवसायला सुरुवात करायची आहे. त्यातही काही शुभ मुहूर्त आहे की मी तुम्हाला आता सांगणार आहे. विशेष म्हणजे राहू काळ यमघंट असं या दिवशी काहीही आलेलं नाही आणि अविचित मुहूर्तही नाही. त्यामुळे मी तुम्हाला कोणते शुभ मुहूर्त आलेले आहेत ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर दुपारी पहिला शुभ मुहूर्त हा 3:07 ते 4:26 हा चंचल शुभ मुहूर्त आहे. या वेळेत आपण वौसाला गेले तरी चालेल. तसेच दुसरा शुभ मुहूर्त हा दुपारी 4:26 ते 5:45 हा लाभ शुभ मुहूर्त आहे. हा सुद्धा अत्यंत शुभ मुहूर्त असा मानला गेलेला आहे. त्यामुळे आपण या वेळेतही आपण वौसाला गेले तरी चालेल. तसेच तिसरा शुभ मुहूर्त हा सायंकाळी 5:45 ते सायंकाळी 7:26 हा शुभ मुहूर्त आहे. यावेळेसुद्धा आपण वौसाला गेले तरी चालेल. हे सर्व मुहूर्त जोपर्यंत सूर्य मकर राशीत आहे म्हणजे एकादशी तिथे आहे यापर्यंत आपण वौसाला गेलं तरी चालेल. तसेच चौथा शुभ मुहूर्त हा या वेळेत मात्र एकादशी तिथी नाही आहे. त्यामुळे हा रात्रीचा शुभ मुहूर्त आहे. हा शुभ मुहूर्त हा रात्री 7:26 ते 9:07 हा अमृत हा शुभ मुहूर्त आहे. तर तो रात्री 9:07 ते 10:48 हा अमृत शुभ मुहूर्त आहे.
यावेळेसुद्धा आपण वौसाला गेलं तरी चालेल. तर असे हे 5 शुभमुहूर्त आहेत. ह्या शुभमुहूर्तावरसुद्धा आपण वौसाला गेलं तरी चालेल. तरी यावेळेत यमघंट राहू काळ हे मुळीच नाही आहे. त्यामुळे आपण दुपारी 3:07 ते रात्री 10:48 आपण वौसाला गेले तरी चालेल. तसेच आता आपण प्रदोष काळामध्ये सुद्धा वौसाला गेले तरी चालते. तर आता प्रदोष काळ हा संध्याकाळपासून सुरुवात होत असतो. सायंकाळी सूर्यास्ताच्यापासून हा प्रदोष काळ सुरू होत असतो. तर सायंकाळी 5:45 ते 6:39 हा रौद्र प्रदोष आहे. तर यावेळेसुद्धा आपण वौसाला गेलं तरी चालतं. तसेच सायंकाळी 6:39 ते 7:33 हा गंधर्व प्रदोष काळ आहे. तर यावेळेसुद्धा आपण वौसाला गेलं तरी चालतं. तसेच रात्री 7:33 ते रात्री 8:27 हा पक्ष प्रदोष मुहूर्त आहे. तर यावेळेसुद्धा आपण वौसाला गेलं तरी चालेल. तर असे हे प्रदोष काळातले 3 शुभमुहूर्त आहेत आणि 5 हे शुभमुहूर्त असे तुम्हाला शुभमुहूर्त सांगितलेले आहेत. तर ह्या तुम्हाला सांगितलेल्या शुभमुहूर्तावरच आपण वौसाला जावे. तर हा शुभमुहूर्त हे दुपारी 3:07 ते रात्री 10:48 हा शुभमुहूर्त आहे. या वेळेत आपण कुठल्याही वेळेत आपण वौसाला गेलं तरी चालते. तर ह्या सांगितलेल्या वेळेतच आपण वौसाला जावे आणि आपण सर्वांना तिळगुळ देऊन गोड बोला असे आपण सर्वांना म्हटले पाहिजे. तर अशा सांगितलेल्या मुहूर्तावरच आपण वौसाला जावा आणि आपल्या देवी देवतांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.